आपण बघत होतो विदुर आणि युधिष्ठिर. त्यांच्यातलं नातं तुम्हाला सांगितलं. विदुर काका आहे तर युधिष्ठिर हा पुतण्या, चाचा भतीजा आपण जे म्हणतो. त्यांच्यात एक सांकेतिक भाषा आहे, कोड लँग्वेज. म्हणजे सगळ्यांच्या समोर जरी ते बोलत असतील तरी कुणाला काही कळत नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. पांडवांना ठार मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. वारणावत नावाचं गाव आहे त्याच हस्तिनापूरच्या जवळ. तिथे एक जत्रा भरवली गेली. त्याच्यापूर्वी तिथे घर बांधलं आणि ते लाखेचं घर होतं. लाक्षागृह म्हणतात. लाख हल्ली बघत नाही, कारण पूर्वी ती अशी घेऊन ते प्रिंट एक सील केलं जात होतं. आता तसं विशेष करत जात नाही. पण त्याचा एक अर्थ हायली इन्फ्लेमेबल, म्हणजे त्याला रंगवरतून काढला होता. पण आतल्या सगळ्या भिंती इतक्या लाखेच्या होत्या की एके ठिकाणी आग लावली की क्षणात सगळं घर आगीनं पेटणार होतं. रात्रीच्या वेळेला आग लावायची म्हणजे पाचही पांडव आणि कुंती सगळे जळून मेले की प्रश्न कायमचा सुटला. शकुनीचीही वृत्ती. मग त्यांना सांगतात की तुम्ही जा, चांगला उत्सव असतो, आम्ही दरवर्षी जातो, तुम्ही नाही बघितला. ते येतात. त्यावेळेला सांकेतिक भाषण सगळ्यांच्या देखत तो सांगतोय की तुम्हाला जाळून मारण्याची एक योजना आहे. आणि एक लक्षात ठेव की अरण्याला आग लागल्यानंतर सगळ्यात शेवटी कोण मरतं, हा प्रश्न त्याला विचारतो. म्हणजे विचार केलात ना तर पक्षी उडून जातील, पण त्याची अंडी पिल्लं ज्यांना पंख नाही फुटलेले जळून मरतील. सिंह वगैरे जळून जातील. हत्ती हा बुद्धिमान असतो, तो पाण्यात उभा राहील, पण इतकी आग लागली की पाण्याची वाफ झाली तर हत्तीसुद्धा जळून जाईल. माणसं तर जळून जातीलच, त्याच्या झोपड्या वगैरे जळून जातील. कोण राहील? तर उंदीर राहील, कारण उंदराचं अंडरग्राऊंड असतं आणि ते दुसरीकडे कुठे निघेल सांगता येत नाही. आग लागल्यानंतर आगीच्या क्षेत्राबाहेर उंदीर निघून जातील. सगळ्यात शेवटी उंदीर मरते. जातो आता मी काहीतरी माणसांना पाठवेन म्हणून ते तिथे राहायला जातात. लगेच पहिल्या दिवशी काही जाळून मारायचं नाही. तुम्ही जत्रा बघा, देवाचं दर्शन घ्या, आनंद लुटा, हे सगळं सांगितलेलं असतं. 5 पांडव 1 कुंती. अशा वेळेला त्याला दुसऱ्या दिवशी खनक म्हणजे मायनर्स आपण ज्याला म्हणतो, टनल खोदण्यासाठी. पांडव काय टनल खोदणार आहेत. आणि पांढरे उंदीर असलेला पिंजरा, म्हणजे उंदीर सतत तुम्हाला आठवण करून देईल. टनल झाल्यानंतर तो बोगदा झाला. आणि बोगदा कसा, तर वारणावत नावाचं गाव आहे, त्याच्या तिथून खालून जाऊन शेजारी एकचक्रा नावाची कुंभारांची नगरी आहे. नाव किती सुंदर आहे बघा, एकचक्रा. कुंभाराला एकच चाक लागतं ना, आडवं. फिरत्या चाकावरसी देसी मातीला आकार तू वेडा कुंभार, एकच चाक असतं. त्याचं नावच आहे एकचक्रा नगरी. तिथे जातात आणि सूचना देतात की तुम्ही पांडवांच्या वेशात म्हणजे राजवेशात राहू नका, भिक्षुकाच्या वेशात राहा, पुडवं वगैरे घालून. एवढं संपलं नसतं. 5 प्रेत आणि आईचं एक स्त्रीचं प्रेत मिळायला नको का. तर विदुराचं एवढं सामर्थ्य होतं, इतका चांगला लोकसंग्रह होता. जरी धृतराष्ट्र राज्य सिंहासनावर होता तरी लोक विदुराकडे बघत होते, पण विदुराचा सल्ला कोणीही ऐकत नव्हतं. इकडे कृष्ण आणि युधिष्ठिर हे पांडवांचा विवेक म्हणजे विचार, बुद्धी, निर्णय ठरवणारे होते दोघेजण. आत्ता सांगितलं कृष्णाचं तर त्यांनी सगळंच ऐकलं, पण युधिष्ठिराला विरोध केला तरी त्यांचं ऐकलं. एक विरोध केलेला आहे, काल सांगितलं होतं, त्याच्या पुढची कथा सांगतो एका मिनिटात. की 18 वर्ष राहिले, 36 वर्ष राज्य केलं धर्मराजांनी हस्तिनापूरला. आणि नंतर पांडव हा भागवतात भाग येतो की त्यांनी स्वर्ग गमन केलं. त्याला महाप्रस्थान असं भागवतात म्हणलेलं आहे. स्वर्गारोहिणी नावाचा मार्ग आजही हिमालयात दाखवला जातो. आणि तिथे टूर सुरू झाल्या होत्या. मी महाराजांना प्रार्थना केली, महाराज हे बंद करा. आणि मग त्या राज्यांनीच बंदी आणलेली आहे की तुम्ही जाऊ नका. पांडवांचा मार्ग कसे गेले आम्हाला बघायला पाहिजे. मग सेल्फीसाठी जायचं. सेल्फी आणि फोटो ऑप म्हणजे ऑपरेशन किंवा ऑपॉर्च्युनिटी, त्याच्यासाठीच सगळं करतात, बाकी काही नाही. बंद केली. आता तरी स्वर्गारोहिणी म्हणून ती ट्रॅव्हल टूर सुरू करणार होते. स्वर्गारोहिणी, कारण तिथून वर पोचला कोण, युधिष्ठिर, आणि स्वर्गात गेला. तुम्हाला डायरेक्टली स्वर्गात जायचं असेल युधिष्ठिरासारखं चारित्र्य पाहिजे, नाही तर बाकी कसंही चारित्र्य असलं तरी तुम्ही मरणार आजच की, स्वर्गवासी होणारच आहात. हा एक विषय लक्षात ठेवा युधिष्ठिराच्या वेळेचा. पण इकडे विदुराने त्यांनी 5 मुलं एका आईची. आणि तुम्ही म्हणाल असं कसं त्यांनी पाठवलं. अरे त्यांना पैसे दिले असतील.
आपण सुद्धा कितीतरी भगतसिंग वगैरे का मेले, त्यांना कोणी पैसे दिले होते? स्वातंत्र्यासाठी मरतो. विदुर राजासाठी मरतो. पांडव चांगले आहेत, पांडवच राजे झाले पाहिजेत, ते जगले पाहिजेत म्हणून मरतो. या हौतात्म्य भावनेनं ती 5 माणसं आणि एक त्यांची आई, त्यांनी सांगितलं पांडवांना, कल्पनाच नाही, फक्त विदुराची योजना येते की मी बाजाराला आले होते पण आता अंधार पडला उशीर होईल, आजची रात्र इथे राहिलो तर चालेल का? ही सूचना होती. आजची रात्र ती 5 मुलं माझी आणि मी इथे राहते, ती सूचना होती. रात्री ही मंडळी झोपल्यानंतर भीमानंच आग लावली आणि ते त्या टनलमधून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी 5 मुलांचे प्रेत आणि एक आईचं प्रेत मिळालं. आता हा आंधळा खोटं रडला, हो काय चांगली होती माझी वहिनी, म्हणजे कुंती, आणि हे सगळे भाचे माझे गेले पुतणे. रडायला लागला. श्राद्ध केली त्यांची. कृष्ण हसत होता मनातल्या मनात. यावेळेपर्यंत कृष्ण महाभारतात आलेला नाही आहे, पण हा एक प्रसंग बघा. हे अनंतात एकचक्रा नगरीत गेले, एकाने त्याला आधार दिला, तिथे राहिले आणि तिथे तो बकासूर प्रसंग वगैरे आहे, तो भागवतात नाही आहे, पण सांगतो तुम्हाला. राहायला लागले आणि इकडे सगळ्यांनी सांगितलं की ते मेले. शकुनीला सुद्धा बरं वाटलं. त्यावेळेला DNA वगैरे काही प्रकार नव्हता, नाहीतर कळलं असतं की ते नाही आहेत म्हणून. सगळ्यांनी शोक केला, त्यांचा अंत्यसंस्कार झाला, श्राद्ध झाली. ही श्राद्ध कशी खोटी होती. आणि आता दुसरी श्राद्ध बघा. 36 वर्ष 18 वर्ष भीम सतत अपमान करत होता. काल सांगितलं ना, येतोस का कुस्ती खेळायला? कुणाला? धृतराष्ट्राला. तुला दिसत नाही पण ऐकू येतोय का? माझ्या शड्डूंचा आवाज येतोय ना ऐकू? माझे शब्द येत आहेत ना ऐकू? करतोस का कुस्ती? सतत त्रास देत होता. 18 वर्ष झाल्यानंतर विदुर म्हणतो, कारण विदुर धृतराष्ट्राचा भाऊ आहे, फक्त दासीपुत्र आहे, तो सांगतो की आता चला तुम्ही, मी, गांधारी आणि हा युयुत्सू येतो म्हणतोय, तो जगलेला 101वा मुलगा धृतराष्ट्राचा, आपण वनात जाऊया, वानप्रस्थ, अरण्यात जाऊया. आरण्यक पर्व त्याला म्हणलेलं आहे, अरण्यात जाऊया. मग कुंती म्हणाली की त्यांच्या सेवेसाठी मी आहे ना, ते आंधळे आहेत, रानात काय करणार आहेत, म्हणून मी सुद्धा येणार. पांडवांच्या मनाविरुद्ध कुंतीनं काल आपण बघितलं की कृष्णाकडे दुःख मागितलेली आहे म्हणून ती वनात गेली त्यांच्याबरोबर. तो एक म्हणाला की मला शेवटचं श्राद्ध करायचं आहे माझ्या मुलांचं. 100 मुलं माझी गेलेली आहेत, त्या मुलांचं श्राद्ध करायचं आहे. धृतराष्ट्र युधिष्ठिराला सांगतो. तो म्हणतो की त्याला ते मोठा म्हणायचा, पिता, जशी महामाता तसे महापिता, नक्की सगळी व्यवस्था करतो. त्यावेळेला भीम गरजला की शासनाच्या तिजोरीतून एकही पैसा, कारण ते शत्रू आहेत आपले, शत्रू होते म्हणून काय, हा जो आंधळा आहे युद्ध टाळू शकला असता. कृष्णाने त्याला सगळी भीती दाखवली होती भविष्यात असं होईल म्हणून. शत्रूच्या मुलांची श्राद्ध करायला राज्याचे पैसे, आपल्याला वेतन मिळताना इथे कळतं की पांडव राज्याचा पैसा वापरत नव्हते, प्रत्येकाला पगार होता. त्या पगार तुमचा साठलेला असेल, त्या पगारातून तुम्ही यांची श्राद्ध करा, मी एकही रुपयात देणार नाही आहे. भीमाचं ऐकावं लागलं. आपण आपल्या शत्रूंना काय काय खायला घालतो, तुरुंगात असले तरी काय काय फॅसिलिटीज देतो, हे माहीत आहे अगदी सुंदर. मला तो विषय मांडायचा नाही जास्त, पण एक लक्षात घ्या, भीमाने सांगितलं माझा विरोध आहे. मग तिकडे गेले. 3 वर्षानंतर, काही म्हणतात 4 वर्षानंतर आग लागली आणि त्या आगीत हे सगळे जळून मेले. हा युधिष्ठिर दर 3 महिन्यांनी जायचा, यांची खबर घ्यायला जायला पाहिजे की नाही. आपली आई आहे, आपली महामाता गांधारी आहे, आंधळी ती, म्हणजे डोळे बंद केलेले, आणि धृतराष्ट्र, विदुराने ते यमाचेच होते ना एक प्रकारचे, शाप दिलेला आहे, राजा होशील तो, तर हा राजा भेटायला जायचा. एकदा गेल्यानंतर सांगितलं की विदुर कुठे, विदुर काका कुठे, तर ते म्हणाले त्यांचं मन इथे रमत नाही म्हणून ते इकडे तिकडे भटकत असतात अरण्यात, कधी तीर्थयात्रेला जातात वगैरे. बघ तू इकडे, तो तिकडे ते शोध घेतो आणि इतक्यात त्याला विदुर दिसतं. विदुर म्हणतो की पुतण्या आलास, बरं झालं, माझ्या जीवनाचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे, तू उभा राहा दूर. आणि हा मार्ग रामायणात सुद्धा आहे. शबरी अशी मेलेली आहे, शबरीनं आपल्या शरीरातला भागन भाग रामाच्या शरीरात विलीन केला, त्यातलं चैतन्य, त्यातला जीव, आणि नंतर आत्मज्योत रामाच्या ह्याच्यात करून एका अर्थाने तिने आत्मदहन केलं, स्वतःला जाळून टाकलं, आतून योगाग्नी निर्माण करून. अशी योगिनी तपस्विनी भामिनी होती शबरी, भिलनी नव्हती, एवढं लक्षात ठेवा. ती भिलनी पहिल्यांदा असेल, परंतु हे शब्द रामाने वापरलेले आहेत महाभारतात, रामायणात. भामिनी होती, तपस्विनी होती, योगिनी होती.
तिने दाह करून घेतला, जळून घेतली. हा शबरीच्या जीवनाचा शेवट आहे. इथे काय झालं? युधिष्ठिर म्हणाला काही हरकत नाही, येतो. मग तो आपलं सगळं शक्ती चैतन्य युधिष्ठिरात देतो. आणि युधिष्ठिराला एकदम असं वाटतं त्याला काकांचं मिळालं म्हणजे आता तो यमाचा आता एकच अवतार उरलेला आहे. आपल्याला शक्ती आलेली आहे, आपल्याला एक नवीन दिशा मिळालेली आहे जीवनाला. तो येतो. पुढच्या वेळेला येतो त्यावेळेला त्या अरण्यात ते सगळे मेलेले असतात जळून. युयुत्सु हिमालयात तपश्चर्या करायला निघून जातो. असा ह्या लोकांचा शेवट आहे. पांडवांचा शेवट आपल्याला माहीत आहे, कृष्णाचा शेवट आपल्याला माहीत आहे. भागवतात कृष्णाचं चरित्र आपण सोमवार मंगळवारी बघणार आहोत. त्यावेळेला हा प्रसंग कृष्णाचा शेवट कसा झाला आपल्याला माहीत आहे, पूर्वीही सांगितलेलं आहे. आपण येऊया विदुराच्या जीवनाकडे. विदुर एवढा बुद्धिमान आहे पण त्याचं कोणी ऐकत नाही. सिंहासनावर कोण बसलेलं आहे? धृतराष्ट्र. त्याचा मुलगा मी, म्हणून मला यौवराज्याभिषेक केला पाहिजे. युवराज म्हणजे म्हणतात ना की प्रिन्स. मी आज राजपुत्र आहे, उद्या धृतराष्ट्राला काही झालं किंवा तो निघून गेला तर मी राजा होणार आहे. हे विचित्र होतं. धृतराष्ट्र राजा नव्हताच, त्याला कधी राज्याभिषेक झालाच नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, प्रारब्ध म्हणजे काय लक्षात ठेवा. आत्ता पहिला राज्याभिषेक युवराज म्हणून युधिष्ठिराला झाला, ती गोष्ट सांगतो. नंतर राज्याचे 2 भाग केले आणि अत्यंत घाणेरडा भाग पांडवांना दिला. पण यांनी कृष्णानं मयासुराला मदत घेऊन एक सुंदर नगरी उभारली, मयसभा उभारली, जिथे सगळी युद्धाची पहिली ठिणगी पडली. नंतर ते द्यूत वगैरे झालं. सगळं महाभारत मी सांगणार नाही आहे, पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला युधिष्ठिराला सतत वाटत होतं काहीतरी चुकतं आहे. आम्ही अरण्यात राहतो ना, अरण्यातूनच इकडे आलो होतो वडील मेल्यानंतर. आम्ही परत अरण्यात 2 भाग वगैरे कशाला करायचे? युधिष्ठिराला ते पटत नव्हतं. पण कृष्ण होता ना त्यावेळेला आलेला. कृष्ण म्हणाला मी करणार, 2 भाग करूया. आपण एक नवीन राजधानी वसवूया, इंद्रप्रस्थ नावाची राजधानी वसवली. आता कोणीही केला नाही असा राजसूय यज्ञ करूया. हा राजसूय यज्ञ आहे ना, लक्षात ठेवा, तो त्यांच्या वंशात कोणी केला नव्हता. म्हणून एकदा व्यासाने सांगितलं की मला सगळे मागचा इतिहास कळतो आहे, कोणीही केलेला नाही. म्हणून युधिष्ठिरा, आता नवीन राज्य झालं, नवीन राजधानी मिळाली, कृष्ण तुमच्या बाजूला आहे, तर राजसूय यज्ञ करा. काही दिवसांनी हे येतो, नारद येतात. म्हणून स्वर्गात गेलो होतो. पांडू जरा अस्वस्थ, नारदांची सांगण्याची पद्धत, पांडू जरा अस्वस्थ दिसला. अस्वस्थतेचं कारण तो म्हणाला की माझ्या मुलाने अश्वमेध केला, मी इथपर्यंत आलेलो आहे, पण राजसूय केल्यानंतर आत जाईन म्हणजे रंभा मेनका यांचं नृत्य बघेन, जवळ जाईन. आपण म्हणतो ना फ्रंट सीट. राजसूय यज्ञ केला. नारदही सांगतात, व्यासही सांगतात, कारण निराळी. मग म्हणाले हरकत नाही, करूया राजसूय. आता राजसूय यज्ञात एक तुम्हाला गंमत सांगतो, प्रारब्ध काय आहे ते. ट्रेझरर कोणाला करायचा? भव्य यज्ञ आहे, ट्रेझरर मोठाच पाहिजे. हा म्हणतो सुयोधन. सुयोधन म्हणजे दुर्योधन. हा दू शब्दही काढत नाही तोंडातून, इतका तो चारित्र्यवान आहे. कोण? युधिष्ठिर. सुयोधनाला सगळे कृष्ण म्हणला त्या दुष्टाला ट्रेझरर करणार. त्यावेळेला तो म्हणला की हो. कारण का? आपल्या हाताच्या बोटांचे जे ठसे असतात की जे आपण आधार कार्डाच्या वेळेला दिलेले असतात, पण त्यावेळेला बघायला आपल्याला वेळ नसतो. उद्या वगैरे शांतपणे बघा, आपल्याला कुठलाही आकार त्याच्यात दिसणार नाही. दिसला तर बघा तो शंखाचा आकार आहे का, चक्राचा आकार आहे का, गदेचा आकार आहे का, पद्माचा आकार आहे. पद्म, ज्याच्यात पद्मजा म्हणजे लक्ष्मीचं बसलेली असते, ते पद्म म्हणजे सगळ्यात श्रीमंत. एका बोटावर जरी कमळाचा आकार दिसला त्या ठशात, तरी तो जग विकत गेला एवढा श्रीमंत होतो. आणि दुर्योधनाच्या 10 बोटावर पद्म आहे. विचार करा, प्रारब्ध. हे मनाला लहानपणी मी बघितलं आहे. दुर्योधनाच्या 10 बोटावर पद्मचिन्ह आहेत, म्हणजे एकदाही राज्याभिषेक झाला नाही, पण कायम राजमुकुट शेवटच्या क्षणापर्यंत दुर्योधनाच्या डोक्यावर आहे. 3 राज्याभिषेक झाले, पण क्वचितच राजमुकुट युधिष्ठिराच्या डोक्यावर आहे. बघा, याला दैव प्रारब्ध म्हणा. 3 राज्याभिषेक झाले. एक हस्तिनापूरचा राजपुत्र म्हणून, नंतर इंद्रप्रस्थ नवीन राज्य वसवलं त्याचा म्हणून, आणि युद्ध संपल्यानंतर पुन्हा हस्तिनापूरचा राजा म्हणून 3 राज्याभिषेक झाले. तरी आता वनवासात 12 वर्षे काय राजमुकुट घालून राहत होता? अज्ञातवासात काय राजमुकुट घालून राहत होता? नाही, क्वचित. आणि दुर्योधन शेवटच्या क्षणापर्यंत. तुम्हाला सांगितलं ना, काय ते वर्णन आहे, जास्त खोलात जात नाही. त्यांच्या मांड्या फुडतो भीम, आणि जितम मया चल पांचाली, माझा जो प्रतिज्ञा होती पुरी केली. तुझा जो त्यांनी मांडी दाखवली ना तुला उघडी करून, दासी झालेली आहेस, मांडीवर येऊन बस.
तेव्हाच मी सांगितलं होतं, जी मांडी उघडी करून तू माझ्या पत्नीला दाखवली ती मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मांड्या फोडल्या मी. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, अरे दुर्योधनाचं प्रेत कुठे? हा सगळा प्रसंग आपण काल बघितला आहे. दुर्योधन लपला होता सरोवराच्या काठी, सरोवराच्या तळाशी. जाऊ दे, तो आपल्याला प्रश्न नाही आहे. पण तेव्हा मांड्या फोडल्यानंतर तो खाली पडतो, त्याचा मुकुट जरा दूर जाऊन पडतो, तो फरफटायचा प्रयत्न करतो. वरचा भाग जिवंत, त्या भीमाने काही केलेलं नाही आहे. पण या मांड्यांचा चिखल केल्यामुळे त्याला पुढे सरकता येत नाही. काय अवस्था करून घेतली. हा विचार दिव्य दृष्टी व्यासानी ज्याला दिली, ज्याने ते युद्ध पाहून धृतराष्ट्राला सांगितलं आणि संजय उवाच म्हणून गीता. हे लक्षात ठेवा. त्या संजयाला डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणतो, राजन म्हणजे धृतराष्ट्र, आता मला काही दिसत नाही आहे, माझी दिव्यदृष्टी गेली. म्हणजे दिव्यदृष्टी पाहिजे असेल तर दुःख नाही करायचं. आणि पाणी आलं ना, नॅचरल पाणी येईल तेवढ्यापुरतं, त्या पाण्याच्या पुरात वाहून नाही जायचं. विवेकानंदांना ज्या वेळेला कळलं की योगानंद का असेच कोणी त्यांचे गुरुबंधू हिमालयात आजारी आहेत, त्यांना अतिसार झाला आहे, म्हणजे आपण डिसेंट्री म्हणतो, लूज मोशन्स, मरतील ते, कुठलंच औषध नाही. त्यावेळेला विवेकानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्यावेळेला ते ज्ञानमार्ग शिकत होते प्रमदादास दत्त, या बंगालीच होता पण काशीला होता. त्यावेळेला म्हणाले, अरे रे, मला वाटत होतं की माझं सगळं ज्ञान तुला द्यावं, अतिशय चांगला ज्ञान योगी होशील तू, आणि रडतोस. ज्ञानी माणसांनी रडता का म्हणे? विचार करा. त्यावेळेला विवेकानंदाचं उत्तर आहे, ज्ञानी माणूस म्हणून माझं जर काळीज पाषाणाचं बनवायचं असेल तर मला नको तुमचा योग गेला खड्ड्यात, मी जाणार तिथे. पण एक लक्षात घ्या, प्रापंचिक माणूस जेवढा रडतो, काय करायचो हे गेला, काय करायचो गेली, काय करायचो सगळे काय करायचो काय संपतच नाही. अश्रूंचा पूर होतो, त्या पुरात ते वाहून जातात, सगळं जीवन उद्ध्वस्त होतं. आमचं तसं नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं ना, अरे काय त्या माझ्या गुरुबंधूची अवस्था, किती आमचं सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावर. मी जातो, त्याला बरा करतो, परत येतो. आणि तुमची इच्छा असेल तर पुढे आपण ज्ञानमार्गाचे लेसन्स पाठ सुरू ठेवूया. त्याप्रमाणे ते येतात. प्रमदादासन म्हणतो, तुम्ही विचार करा, ज्ञानी माणूस वृक्ष असायला पाहिजे, कोरडा. ज्ञानी माणसाला कुठल्या भावना नसायला पाहिजे. कुठलंही दुःख झालं तरी ज्ञानी माणसाच्या डोळ्यात अश्रू नकोत यायला. विचार करा त्याच्यावर. प्रमदादास विचार करतात त्यांचे गुरु, आणि परत आल्यानंतर म्हणतात, मला तुझं पटलं. तो म्हणतो, अरे आम्ही संत जगाची माऊली असतो, जगात कुठेही कोणी मेला तरी आम्हाला दुःख होणं साहजिक आहे. प्रत्येकासाठी जर आम्ही रडायला लागलो तर आम्ही वाहून जाऊ. आमच्या अश्रूंचे स्वामी असतो, तुम्ही तुमच्या अश्रूंचे गुलाम असता. हा मोठा फरक आहे. जाऊ दे. इथे तसंच झालं की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, म्हणजे पडला, त्याला डोळ्यात पाणी आलं आणि त्याची दिव्यदृष्टी गेली. दिव्यदृष्टी दोन कारणांनी जाते. म्हणून तुम्हाला जर दिव्यदृष्टी पाहिजे असेल, तुम्हाला जर सतत विष्णुपदी राहायचं असेल तर गीता वाचा. कारण गीता आहे कशी, भय शोकादी वर्जिता. म्हणजे भय आणि शोक म्हणजे दुःख, आणि भय म्हणजे भीती. दुःख आधी घडलेल्या घटनांचं, म्हणजे पास्ट भूतकाळातलं आहे. आत्ता मला काय व्हायरल फीवर आला, आधी आलेत ना व्हायरस, उद्या येणार आहेत, आज फीवर व्हायला नाही. दुःख आधीकडचं असतं, आधीच्या काळातलं, आणि भय चिंता पुढच्या काळातल्या असतात. हे दोन्ही काळ जिंकल्याशिवाय तुम्हाला दिव्यदृष्टी मिळणारच नाही आहे. आपण सतत या दोन्ही काळात, इकडे पास्टला गेला आठवणीने घाया, इकडे भीतीनं घाया, सतत लंबक असायची ना पूर्वीची घड्याळ, तसा आपला फिरतोय. कधी पास्टमध्ये, कधी फ्युचरमध्ये, कधी पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात, भविष्यकाळात, भूत भविष्य. वर्तमानात कुठे? वर्तमानात मी थांबत सुद्धा नाही. वर्तमानात आल्यानंतर लगेच मी गेलो भविष्यकाळात, आल्यानंतर लगेच मी गेलो भूतकाळात. दिस इज अवर लाईफ. स्टेडी पाहिजे, स्टेडी. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, भय आणि शोक जीवनातले घालवा, तुम्हाला दिव्यदृष्टी मिळेल. संजयाची गेली, हा मुद्दा नाही आपला, पण किती करुण अंत झाला दुर्योधनाचा. पुढे काही कथा उरली आहे, ती आत्ता नको बघायला, भागवतात ती डिटेलमध्ये आलेली नाही आहे. आपण बघत होतो विदुराचं ज्ञान काय. आता यौवराज्याभिषेक झालं, युवराजांच्या वयाची झाली, नेमावा लागतो. म्हणजे राजा एकदम मेला तर सिंहासन रिकामं ठेवायचं नसतं. रामाचं सिंहासन म्हणजे अयोध्येचं 14 वर्ष रिकामं होतं का? होतं, कारण माणूस बसला नव्हता. पण नव्हतं का? नव्हतं, कारण पादुका होत्या ना रामाचं प्रतीक म्हणून. 14 वर्ष ते सिंहासन राहिलं, हे रेकॉर्ड आहे. दुसरा राजा नाही बसला. हे जे गाणं आहे इंग्लंडमध्ये, द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग.
राजा मेला आहे आणि त्याचं प्रेत दहन करणं किंवा पुरण्याआधी नवीन राजा नेमावा लागतो. आपल्याकडे पंतप्रधान नेहरू गेले, एकदम काय करायचं, मग केअरटेकर असे प्राईम मिनिस्टर ते गुलजारीलाल नंदा बनले, त्यांना शपथविधी झाला आणि मग नेहरूंचं दहन केलं. इंदिरा गांधी तर अचानकच गेल्या. पुन्हा केअरटेकर प्राईम मिनिस्टर, त्याला शपथ द्या, प्राईम मिनिस्टर देशाला पाहिजे आणि मग इंदिरा गांधींचं दहन करा. हाच नियम आहे. ह्याचं दहन केलं नव्हतं कुणाचं, दशरथाचं. भरत म्हणला मी करणार नाही, मी रामाला परत बोलवतो. मग राम सगळं ते चित्रकूटची भेट आपल्याला माहीत आहे. राम जातो, पहिली गोष्ट वसिष्ठांची आज्ञा पाळा. वसिष्ठ म्हणतो राम 14 वर्ष येणार नाही, 14 वर्ष प्रेत ठेवणार आहेत का? दशरथाचं प्रेत कसं ठेवलं होतं रामायणातलं जे वर्णन आहे ना, आपल्याला ते मसाल्यांची नावंही माहीत नाहीत. सगळे मसाले ज्याला स्पायसेस म्हणतात ते तेलात घातले होते, ते तेल कशाचं सगळं सांगितलं आहे. आणि एक दोणी म्हणजे नाव तयार केली आणि त्याच्यात तेल घालून त्याच्यात दशरथाचं प्रेत ठेवलं असतं. काही महिने नाही, काही वर्ष टिकलं असतं. एवढं मोठं त्यावेळेला गेलेलं होतं. इजिप्तमध्ये, चीनमध्ये आणि भारतात. म्हणून इजिप्तमधली 5-5 हजार वर्षाची प्रेत आजही त्यांचा DNA वगैरे काढण्यापुरती जिवंत आहे. मेलेलीच आहेत ती, पण त्याला ममी म्हणतो ना आपण, दफन केलेले. विचार करूया इथे काय झालेलं आहे. हा म्हणतो माझे वडील बसलेत, मी होणार. प्रजेला ते नको होतं. प्रजेला युधिष्ठिर झालेला हवा होता, कारण का युधिष्ठिर गुणी होता. परीक्षा या काही दिवसात मी सरप्राईज टेस्ट. हा विदूर किती बुद्धिमान आहे बघा. एक बाई रडत येते, केस पिंजारलेले, काकणं फुटलेली, कुंकू पुसलेलं, आणि येते घात झाला, माझ्या नवऱ्याचा खून झाला, मला न्याय द्या. कुणाला सांगते? आंधळ्याला. न्यायदेवता आंधळी. पण विदूर होता ना तिथे, न्याय करा. विदूर म्हणतो आम्ही कशाला न्याय करणार. हा दुर्योधन आणि युधिष्ठिर आहेत, जो योग्य न्याय करेल प्रजेच्या मनात तो युवराज होईल. मग आता कसा खून घडला? म्हणाले कुठल्या एका दुष्टानं मारला, त्याला पकडून आणलेलं, त्याने कबूल केलं. म्हणाले मला पैसे दिले, म्हणजे पहिली सुपारी इथे दिली गेली. कॉन्ट्रॅक्ट केलं. सगळी मॉडेल्स महाभारतात आणि रामायणात आहेत. आत्ता काही दोष देऊ नका, काय घडणार आहे, काही नाही, सगळं घडून गेलेलं आहे. तर तसे म्हणाले मला पैसे दिले, मला पैशाची गरज होती. ज्या माणसाला मी मारलं तो शत्रू नव्हता, मी त्याला ओळखतही नव्हतो, मी त्याला मारलं. पैसे कोणी दिले? या माणसांनी दिलं, तो वैश्य. नुसते पैसे देऊन काही नाही. म्हणाला त्याला शस्त्र पाहिजे होतं, ते कोणी दिलं? या क्षत्रियांनी दिलं. मग संपूर्ण कसं प्लॅन मारायचा, कसा केव्हा गाठायचं, कुणी नसेल अशी वेळ कशी शोधायची, ही सगळी योजना या ब्राह्मणांनी तयार केली. ब्राह्मणांनी योजना तयार केली. मारण्यासाठी तलवार क्षत्रियांनी दिली, त्याच्यासाठी पैसे सुपारी वैश्याने दिली, आणि मी शूद्र, मी प्रत्यक्ष खून केला. आता तुम्हाला कळली केस. दुर्योधन उभा राहतो. ज्यांनी खून केलाय त्याला 40 वर्ष, ज्यांनी पैसे दिलेत वैश्यानी त्याला 30 वर्ष, ज्या क्षत्रियांनी आपली तलवार दिली त्याला 20 वर्ष, आणि ज्यांनी योजना तयार केली काही प्रत्यक्ष केलेलं नाही त्याला 10 वर्ष. सगळे लोक साधू साधू. काही योग्य शिक्षा दिली? खून करणाऱ्याला 40, पैसे देणाऱ्याला 30, शस्त्र देणाऱ्याला 20 आणि योजना तयार करणाऱ्याला 10. आता विदूर म्हणतो युधिष्ठिरा तू सांग. पहिलं वाक्य, दुर्योधनाने केलेली चूक आहे असं मला म्हणायचं नाही, पण मला वाटतं, आता विचार करा तुम्ही, हे शिकायचं आहे आपल्याला, की जो अत्यंत गरीब होता, ज्याला पैशाची गरज होती, तो म्हणतो मी त्या माणसाला ओळखतही नव्हतो, पैशासाठी त्याने मारलं, त्याला 10 वर्षाची शिक्षा. वैश्याने आपल्या पैशात, वैश्य म्हणजे वाण्याने आपल्या पैशाने हॉस्टेल्स उभी करायची, हॉस्पिटल्स उभी करायची, का कुणाला ते मारण्यासाठी पैसे द्यायचे? त्यांना 20 वर्ष. क्षत्रियांनी तलवारीनं समाजाचं रक्षण करायचं, का आपली तलवार देऊन कुणाला मारायचं? त्या क्षत्रियाला 30 वर्ष. आणि ब्राह्मणांनी आपली बुद्धी वापरून समाजातली हिंसा कमी करायची, का हिंसेला मदत करणारी योजना तयार करायची, ब्राह्मणाला 40 वर्ष, त्या शूद्राला 10 वर्ष, वैश्याला 20 वर्ष, क्षत्रियाला 30 वर्ष, ब्राह्मणाला 40 वर्ष शिक्षा. लोकांना पहिल्यांदा कळलं नाही काय म्हणावं. विदूर म्हणला तुम्हाला काय वाटतं? मग साधू साधू, धन्यवाद, आम्हाला आमचा युवराज मिळाला. आणि सगळ्यांच्या मते विदुराने घेतलेल्या या परीक्षेत युधिष्ठिर निवडून आला. युधिष्ठिर युवराज झाला, त्याला राज्याभिषेक झाला. पुढचा भाग मी सांगत नाही.
पण आपण युधिष्ठिराच्या विदुराच्या जीवनाकडे येऊया. विदुराचा अधिकार काय होता? तुम्ही थक्क होणार आहात. मी एक शेवटचं वाक्य सांगितल्यानंतर, शेवटचं म्हणजे प्रवचनाचं नाही, विदुर, आपण त्याचा निरोप घेऊन युधिष्ठिराकडे जाणार आहोत, ते शेवटचं वाक्य. विदुराचा अधिकार काय होता? कृष्ण ज्या वेळेला युद्ध हवं की नको हे ठरवण्यासाठी कुठे आला? हस्तिनापुरात. त्यावेळेला दुर्योधनाने चांगली योजना केली होती. खायचं प्यायचं त्याला बंदी करून आपल्याकडे ठेवलं. पांडवांकडे गेलाच नाही तर पांडव युद्ध कुणाच्या जोरावर करणार आहे? पांडवांच्या उड्या आहेत सगळ्या कृष्णाच्या जोरावर. कृष्णालाच कैद करूया. कृष्ण हुशार. त्यांनी काय सांगितलं? मी दूत म्हणून आलेलो आहे. मी आत्ता या क्षणी मी पांडवांचाही नाही आणि मी कौरवांचा तर नाहीच नाही. मी न्यूट्रल आहे, मी मध्ये आहे. म्हणून मी विदुर मी विदुराकडे जेवायला जाणार. मग विदुर गरीब होता. त्यांनी राज्याचा हे केलेला होता, राजीनामा दिला होता. मी तुझा यापुढे सल्लागार होणार नाही, कारण मला सगळा विनाश दिसतोय, माझं कोणी ऐकत नाही. आणि एक वाक्य रामायणातही आहे, प्रसंग लक्षात आणा, आणि महाभारतातही आहे, भागवतातही आहे. त्यांनी काय केलं? आपलं धनुष्य विदुराने धृतराष्ट्राच्या महालाच्या पायरीवर ठेवलं, किंवा दरवाजात जो उंबरा असतो, थ्रेशोल्ड, त्याच्यावर ठेवलं आणि निघून गेला नमस्कार करून, पुन्हा कधी राजवाड्यात न येण्यासाठी. आणि आपल्याबरोबर धृतराष्ट्राचं उरलं सुरलं दैव घेऊन गेला. हेच वाक्य ज्यावेळेला रावण लाथ मारतो विभीषणाला, रामाची बाजू घेणार असतील तर जा रामाकडे. विभीषण आपलं धनुष्य रावणाच्या महालाच्या उंबऱ्यावर ठेवतो आणि रावणाचं उरलं सुरलं पुण्य घेऊन हा निघून रामाकडे जातो. तीच सिच्युएशन आहे. म्हणजे एवढं विदुराचं आहे. विदुराच्या घरी कृष्ण येतो. भागवतात ही वर्णन आहे की विदुर एवढा गरीब आहे, तो कुठेतरी कामाला गेलेला आहे. आणि त्याची पत्नी विदुराणी, सुलोचना का असं नावही आहे तिचं, पण विदुराची राणी विदुराणी. कृष्ण दारात उभा राहिला आहे म्हणल्यानंतर ती एवढी गोंधळून जाते, पॅनिक आपण शब्द वापरतो, की कृष्णा बस, पण कशावर बसणार? आमच्याकडे बसायला काही नाही आहे रे, एक फाटकी शेंद्री, तू राज्य सिंहासनावर बसणार आहे. पण याचं, अगं हे सिंहासन आहे, माझ्या भक्ताचं हृदय हे माझं सिंहासन आहे, आणि तुम्ही माझे भक्त आहात. तुझी अवस्था मला, तुला काय खायला घालू? कण्याच, माझ्याकडे तांदूळ नाही आहेत रे, कण्या आहेत, तुकडे तांदूळाचे, ते मी शिजत घालते, तोपर्यंत बस रे, तुला भूक लागली असेल ना, मी तुला केळी खायला घालते. म्हणून ती एवढी एक्साईट झालेली आहे, इतकी उत्सुक झालेली आहे कृष्णाची सेवा करायला. केळी सोलते, सालं कृष्णाला देते आणि केळी आपण खाते. कृष्ण मस्त मजेत सालं खातोय आणि इतक्यात विदुर येतो. 2-3 केळी कृष्णाने खाल्ली सुद्धा असते, केळीची सालं, आणि स्वतः खाते केळं. पण तो विदुराने काय करतेस तू? तेव्हा काय करते? कृष्ण म्हणतो, कशाला बोललास? आयुष्यभर केळी कशी लागतात बघितलं होतं, पण केळीची सालं सुद्धा भक्तांनी दिली तर तितकीच स्वादिष्ट असतात, हा मला आज अनुभव आला. हा विदुर केवढा अधिकार आहे. अगदी शेवटचं वाक्य, विदुर आणि बलराम दोघंही तीर्थयात्रेला, हे युद्ध आम्ही बघणार नाही, कारण दोन्ही आमचेच आहेत. बलरामाचे 2 शिष्य, भीम आणि दुर्योधन, आणि त्याला दुर्योधन जास्त आवडायचा. म्हणून आपली मुलगी सुभद्रा द्यायला त्यांनी तयारी केली होती, बलरामाला दुर्योधनाला द्यायची. कृष्णा बहीण ना, हो तेच ना, मुलगी नाही बहीण, तर ती गेली असती इकडे तर सगळाच सत्यानाश झाला असता. म्हणून अर्जुनाला तिला पळवायला सांगितलं, ती योजना तयार केली आणि नंतर तिचं लग्न आनंदात लावून दिलं. तो प्रसंग आपल्याला माहीत आहे. मुद्दा काय आहे की कृष्ण हा प्रत्येक वेळेला पांडवांच्या बाजूने राहिलेला आहे. पुढच्या गोष्टी त्याला दिसत असल्यामुळे अशा कृष्णाला जर आपण बंदिवासात टाकलं तर कृष्ण राहिला नाही, गेला विदुराकडे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलणी करायला जाणार होता, त्यावेळेला त्यांनी कमांडो पथक, असंच वर्णन आहे तिथे, कमांडो शब्द नाही आहे, पण तातडीनं येऊन हल्ला करणारं असं पथक आहे. खूण केली की यायचं आणि कृष्णाला कल्पना याची, कृष्णाला काय माहीत नाही आहे, इकडे तिकडे बघतोय आणि तो वाट बघतोय की अजून का दुर्योधना खूण करत नाही आहे, तुझे कमांडो घेऊन मला पकडू देत ना. आणि यांनी खूण केली, सगळ्या बाजूने त्याचे सैनिक आले दुर्योधनाचे, आणि कृष्णाला पकडणार इतक्यात कृष्ण मोठा 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 मोठा, त्याचा मुकुट अगदी सिलिंगला पोचला आणि एवढं तेज बाहेर पडायला लागलं. हजारो सूर्य एकाच वेळेला आकाशात जर तळपायला लागले, चमकायला लागले तर काय तेज निर्माण होईल.
ते तेजाचे किरण ह्याच्या शरीरातून बाहेर पडले. सगळ्यांनी डोळे मिटून घेतले. आपण नेहमी म्हणतो सोडून 3 व्यक्तींनी, एक कर्ण हा सूर्यपुत्र होता, त्याला सूर्याच्या तेजामुळे डोळे झाकावे लागले नाही. दुसरा हा विदुर आणि भीष्माचार्य, ते भक्तच होते म्हणून. आणि तिसरा धृतराष्ट्र, त्याला डोळे मिटण्याची गरजच नव्हती, तो आंधळाच होता. पण विदुर, भीष्माचार्य आणि कर्ण या तिघांनी डोळे मिटले नव्हते, अगदी डोळे हात जोडून उभे होते. मोठे भागवत आहे, त्यांचं दर्शन घ्या आणि मग भागवतातल्या इतर कथांकडे वळा. आता ह्याचं शेवटचं वाक्य. अशा वेळेला विदुर गेलेला होता, त्याला कळतं की युद्ध संपलंय, पांडवांनी जिंकलंय, आता परत यायला. इतक्यात त्याला वाटेत उद्धव भेटतो. उद्धवाचं तर पुढे फार कृष्णाच्या वेळेला मोठं कथानक आहे, आपण चांगलं पाहणार होत ते. तो उद्धव भेटतो. तो म्हणतो अरे आपला कृष्ण गेला रे. तो कृष्ण गेला? विदुर एकदम हेच होतो, कसा गेला? तू होतास का तिथे? माझ्यासमोर कृष्णाने प्राण सोडला. बाकीचे अनेक यादव मारले गेले, जे जिवंत होते त्यांना कृष्णाने सुद्धा मारलं, हे सगळं सांगतो. तो म्हणतो पण सांग कृष्ण कसा गेला? आपण सुद्धा गेल्यानंतर शेवटचं वाक्य काय होतं? शेवटपर्यंत शुद्धीवर होते का? आजोबा, वय वर्ष 99. पण आपण विचारतो त्यांना, बोलणं त्याने 10 वर्ष आधी बंद केले, जिवेचाच पॅरालिसिस झालेला आहे, तरी हे मूर्खासारखे प्रश्न आपण विचारतो. त्याला जाब देणं म्हणतात ना, समाचाराला जाणं. कारण तिथे काही बोलायचं नसतं, कुणीतरी एक पचपच करतो, तो असंच विचारतो शेवटपर्यंत शुद्धीवर होते का? नाही, कोमात होते कितीतरी महिने. मग शेवटचं वाक्य काय होतं? बापरे, कोमात जाण्यापूर्वीचं वाक्य हे सगळं खोटं असतं. विदुर हेच विचारतो. त्यावेळेला म्हणाला की माझ्या समोर कृष्णाने शेवटचा श्वास घेतला. विदुर 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 3दा तुझ्या नावाचा उच्चार केला कृष्णाने, आणि कृष्णाने देह सोडला. आपण म्हणतो अंतेमती सा गती, म्हणजे विदुराच्या लोकाला कृष्ण गेला आणि कृष्णाच्या लोकाला विदुर जाणार आहे. काय अधिकार आहे? तो म्हणतो कृष्णाने माझं नाव घेतलं, एकदा नाही 3दा, स्पष्ट. तसं बघायला तर विदुर हा यमाचा अवतार आहे. तिथे यमाच्या मधूनच तो वैकुंठ वगैरे सगळा भाग आहे ना. हे देह तर मरायलाच पाहिजे, तर कृष्ण मुक्त होणार आहे. पण विदुराचा हा अधिकार आहे. युधिष्ठिराचे 1-2 प्रसंग बघूया. खूप विदुराचं सुद्धा चरित्र आहे. ज्या वेळेला तो ह्याच्यात येतो गोकुळात कृष्णाला नेण्यासाठी, त्यावेळेला तो म्हणतो रथात आलेला आहे, तो सरदार आहे यादव घराण्याचा, आणि तो अत्यंत कंसाच्या वगैरे विश्वासातला आहे. तो म्हणतो तू गेलास तर कृष्ण येईल, बाकीच्या कुणावरही कृष्णाचा विश्वास नसेल तेव्हा तू जा आणि कृष्णाला मथुरेत घेऊन ये. कृष्ण जाणारच होता, कारण त्याला कंसाला मारायचंच होतं. कंसाने कृष्णाला बोलावलं म्हणजे आपलं मरण बोलावलं, हे लक्षात घ्या. कृष्णाचं वय फक्त 12. हा गेल्यानंतर आता गोकुळाची म्हणजे ब्रजभूमीची सीमा सुरू झाली की रथातून उतरतो. आता अशा वेळेला रथाच्या सारथ्याला कळत नाही, स्वामी मालक उतरलाय, तर आपण काय करायचं? आपणही उतरायचं का? इतक्यात तो लोळायला लागला मातीत. आपण मातीत लोळायचं का? इतक्यात तो मातीचा तिलक करून कपाळाला लावतोय. आपण असं करायचं का? कारण मालक तसं करतोय. इतक्यात तो म्हणाला तू रथ ने पुढे, इथे तुला बारकी बारकी खूर दिसत आहेत, हे वासरांचे आहेत, त्याच्यापेक्षा मोठे खूर दिसत आहेत, म्हणजे गाईची पावलं दिसत आहेत ना, अरे हे गायींचे आहेत. हे छोटी पावलं माणसाची ती कृष्णाची आहेत, जरा मोठी पावलं ही बलरामाची आहेत, ही दिसत आहेत मला, मी ह्या धुळीत लोळतो, तू जा पुढे. हे भक्त आहे. अक्रूर काय, हा विदुर काय, अशा जातीचे भक्त आहेत. आत्ता मी केलं वर्णन ते अक्रूराचं, अक्रूराला पाठवलं होतं आणण्यासाठी, पण विदुराकडे कृष्ण राहिलेला आहे. विदुराचं नाव कृष्णाने घेतलेलं आहे. कुंती विदुराकडे राहिलेली आहे. विदुरावर एवढा सगळ्यांचा विश्वास आहे की विदुर म्हणजे साक्षात यमधर्म, की ज्याच्याकडून चूक होत नाही, आणि ती चूक झाली त्या मांडव्य ऋषींनी आणि शाप दिला म्हणून विदुराचा जन्म झाला. इतकं नातं आहे. युधिष्ठिराचं काय सांगायचं? युधिष्ठिर द्यूत खेळायचं व्यसन होतं का? तर नव्हतं. आता हा सगळा महाभारतातला भाग सांगत नाही, भागवतातला युधिष्ठिर ज्या वेळेला तिकडे वनवासात असतो त्यावेळेलाही कृष्ण जात असतोच की, कृष्णाच्या चरित्रात तो भाग आहेच की, हे सतत कृष्णाचं नाम घेत असतो. हा वनवासात जरी युधिष्ठिर गेला तरी त्याच्याबरोबर कायम धौम्य ऋषी असायचे. अरे युधिष्ठिर आलाय, सत्संग व्हायचा. युधिष्ठिर म्हणतो इतके लोक यायला लागलेत, त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था करणार? मी सूर्याची उपासना करतो आणि सूर्य त्याला थाली देतो, थाळी, आणि जोपर्यंत मी आकाशात आहे तोपर्यंत वाटेल तेवढं अन्न वाटेल तेवढ्या लोकांसाठी तयार होईल. म्हणजे ती द्रौपदी अगदी वापरत होती जोरात, पण मिळवली होती युधिष्ठिराने.
ज्या ज्या वेळेला प्रसंग आला त्या त्या वेळेला युधिष्ठिराचा सात्विक गुण हे जे शिकायचं आहे युधिष्ठिराकडून तो जागा झालेला आहे. गंधर्व आलेले आहेत, त्या गंधर्वाला चॅलेंज दिलेलं आहे. आले कोण होते? पांडवांना चिडवायला. आम्ही कसे राजवैभवात होतो आणि तुम्ही कसे झोपडीत आणि वनवासात राहताय. तिकडे त्यांनी सांगितलं, तो गंधर्व आहे चित्रसेन नावाचा, युद्ध झालं, त्यांनी बांधून नेलं कोणाला, दुर्योधन दुःशासन या सगळ्यांना बांधलं आणि घेऊन गेले. हे बघत होते कोण? अर्जुन आणि भीम. त्यांना एवढा आनंद झाला, भीमाला विशेषतः टाळ्या वाजवत आला, बरं झालं शिक्षा झाली. आम्हाला चिडवायला आले होते आणि स्वतःच बंदी करून घेतले. युधिष्ठिर म्हणतो काय म्हणता तुम्ही? ज्यावेळेला तिसरा माणूस आपल्यावर हल्ला करतो त्यावेळेला वयम पंचाधिकम शतम, आपण 5 आणि ते 100 असे 105 असतो. एकमेकात भांडताना आपण 5 आणि ते 100 असतात. जा आधी सोडवून आणा त्यांना. मग हे जातात भीम आणि अर्जुन त्या गंधर्वाशी युद्ध करतात, पराभव करतात, यांना सोडवतात. आणि ते लाजले एवढे की ते युधिष्ठिराच्या भेटीला कसे आले, परस्पर निघून गेले. युधिष्ठिराने हे सांगितलं त्यावेळेला. प्रत्येक वेळेला युधिष्ठिराने न्याय केलेला आहे आणि त्याचं एकच वाक्य सांगतो. पुढच्या चरित्राकडे वळूया. त्याचं एकच वाक्य, धर्मो रक्षती रक्षिता. आणि भीम आणि द्रौपदी, कसला धर्म तुमचा? धर्मन वनवास आणि ते अधर्म आहे. त्यांना 2 राज्य मिळाली, हस्तिनापूरचं आणि इंद्रप्रस्थाचं. आपलं सगळं वैभव त्यांना मिळालं आणि तुम्ही धर्मराज बसा वनवासात, भोगा सगळ्या हाल अपेष्टा. धर्मो रक्षते रक्षिता, मी धर्माचं रक्षण करणार आणि धर्म माझं रक्षण करणार. आज तुम्हाला वाटतंय हे आपल्या जीवनाचा एक भोगाचा भाग आहे. तो भोगल्यावर बघा आपण सगळं जिंकल्याशिवाय राहणार नाही. शेवटी युद्ध झालं. युद्धात सुद्धा कितीतरी लढाया होत्या. कधी हरले, कधी युधिष्ठिराचा चाक अगदी रथ काढून टाकली आणि हे पळून जावं लागलं. एक प्रसंग भागवताला आवडणारा प्रसंग. भागवतात प्रत्यक्षात एवढं वर्णन केलेलं नाही, पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तो म्हणतो हातात शस्त्र घेणार नाही, 4 गोष्टीचा युक्ती सांगेल. कोण म्हणतो? कृष्ण. आणि म्हणून दुर्योधन म्हणतो तू हातात जर सुदर्शन चक्र गदा घेणारच नाही आहे तर तू हवास कशाला मला, मी तुझी सेना घेतो. म्हणून दुर्योधन नारायणी सेना घेऊन जातो आणि अर्जुन म्हणतो नारायणा मला तू हवास. आणि पुढचा प्रश्न महाभारतातला आहे, पण तरीसुद्धा 1 मिनिट ऐका. ज्यावेळेला दुर्योधन म्हणतो की अरे मी नारायणी सेना, यादवांची अत्यंत पराक्रम आणि विशाल सेना मी जिंकून आणलेली आहे. तो म्हणतो म्हणजे नाही, नारायण जो हातात शस्त्र धरणार नाही आहे तो अर्जुनाने घेतला. अरे रे म्हणाले, मी स्वतःला फार दुष्ट कपटी समजतो, कुटील समजतो, पण हा जो नारायण आहे ना तो माझ्यापेक्षा जास्त कपटी आहे, माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, पण कुटील बुद्धिमत्ता आहे. व्यंकटी म्हणतात ना, तो व्यंकटेश आहे आपला कृष्ण. बघा ना. त्यामुळे आता काय करायचं? नारायणी तो नारायण काढ की ई सेना उरली तुझी, कागदावरची ई सेना ती घेतली आहेस तू, काय उपयोग आहे त्याचा? असू दे, पुढे जाऊया आपण. प्रसंग काय आहे? भीष्म म्हणतात कृष्णा मी तुला तुझी प्रतिज्ञा मोडायला लावेन. भक्त आणि भगवंताचं नातं जे भागवताला अत्यंत प्रिय आहे. काय प्रसंग आहे बघा. मी तुला तुझी प्रतिज्ञा मोडायला लावेन. कोण सांगतो? भक्त भगवंताला, वासुदेवा. भीष्म सांगतात कृष्णाला आणि कृष्ण म्हणतात हे भीष्मा म्हणजे भीष्माचार्य पितामह, तुमच्या प्रतिज्ञा राखली जावी म्हणून मी माझी प्रतिज्ञा मोडेन. भगवंत सांगतो मी माझी प्रतिज्ञा मोडेन आणि भक्त म्हणतो मी तुला मोडायला लावेन. आणि प्रत्यक्षात काय झालं? 5व्या आणि 9व्या असे 2 दिवस आहेत ते. एकदा त्यांनी एवढा हाहाकार माजवला कोणी भीष्माचार्यांनी की अर्जुनाला बाण लागू दिला नाही कृष्ण, पण रथाचं निशाण कापलं, चाकं वगैरे, घोडे घायाळ केले. अशा वेळेला कृष्ण म्हणाला आता पुढचा बाण अर्जुनालाच लागेल. म्हणून त्याच्या हातात चाबूक होता घोड्यांना मारायचा. तो घेतला आणि तो भीष्माचार्याच्या अंगावर धावून गेला. अर्जुन धावत उठला, रथातून उडी मारली आणि पाय धरून म्हणतो की तुझी प्रतिज्ञा आहे ना रे, शस्त्र तू धरणार नाहीस आता. त्यावेळेला भीष्म हसले, त्यांनी नमस्कार केला. कृष्णही हसले. अर्जुनाला कळलं नाही दोघं का हसतायत, दोघं का हसतायत ते शेवटी कळणार आहे. पुढचा दिवस, अजून 2 दिवस गेले. आणखीन वाताहत केली अर्जुनाच्या रथाची, घोड्यांची. मग रथाचं चाक निखळलं होतं. ते चाक हातात घेतलं, रथचक्र, आणि ते घेऊन आपण चित्रही बघतो हे
कॅलेंडरही असतात. तो रथ त्याचं चाक घेऊन मारायला जातो आहे कोणाला, भीष्माचार्यानं. त्यावेळेला भीष्माचार्य हसले, हात जोडून म्हणाले की वासुदेवा, तुझी प्रतिज्ञा मोडली की नाही? कृष्ण हसतो, मोडू दिली की नाही? अर्जुनाला कळत नाही, दोघं खास्त आहे. अर्जुन साधा विचारा, त्यांना कळत नाही काय ते. आता गंमत बघा, अर्जुन म्हणतो की तू का हसत होता? अरे मला ते भगवंत मानतात आणि ते भक्त आहेत, तर भगवंत आणि भक्ताची इच्छा पुरी करायला नको का? त्यांना माझी प्रतिज्ञा मोडायची होती म्हणून ते हसत होते आणि नमस्कार करत होते, कारण माझा अधिकार त्यांना माहीत आहे, मी भगवंतच आहे आणि ते भक्तच आहे. पण तुला अर्जुना कधी कळलं का नाही रे की चाबूक आणि रथाचं चाक ही शस्त्र नाही आहेत? मी हातात शस्त्र धरलंच नाही, चाबूक माझ्या हातात कायमच होता आणि रथाचं पडलेलं काही सुदर्शन चक्र आहे. मी माझी प्रतिज्ञा मोडली नाही म्हणून भीष्म हसत होते. तू एवढा आहेस, वरवर मी तुझी प्रतिज्ञा मोडली, पण आतून तूही तुझी प्रतिज्ञा सिद्ध केलीस आणि माझी प्रतिज्ञा तू पुरी केलीस. हे भक्त आणि भगवंताचं नातं आहे. खूप चांगला आहे हा प्रसंग. तर अशा पद्धतीने युधिष्ठिर, पुढचं सगळं युधिष्ठिराचं चरित्र नंतर येणार आहे कृष्णाच्या वेळेला. एक पहिल्या दुसऱ्या स्कंधातच उल्लेख आहे, तेवढंच फक्त सांगतो की कृष्णाने देह ठेवला त्यावेळेला आता जगण्यात काही अर्थ नाही असं सगळ्या पांडवांना वाटलं, विशेषतः अर्जुनाला. आणि मग त्यांनी राज्याची व्यवस्था लावली, आपल्या मुलांकडे सगळं राज्य सोपवलं आणि हिमालयात कायमचं जाण्यासाठी पांडव निघाले. पुढचे डिटेल्स आहेत त्या नंतरच्या स्कंधात आहेत, ते आपण बघूया. पुढच्या राजाकडे बघूया. आता कितीतरी चांगले राजे आहेत आणि या राजांच्या ज्या कथा आहेत त्या कथा आपल्याला खूप शिकवतात. चित्रकेतू नावाचा राजा आहे. आता हे लक्षात ठेवा, हा मथुरेचा राजा आहे, कृष्णाचंच गाव एका अर्थी. त्या राजाला अनेक राण्या आहेत, मूल नाही आहे. शेवटी एका राणीला मूल होतं. आता सगळ्याजणी उत्सव साजरा करतात, पण जसा जसा तो राजपुत्र मोठा व्हायला लागतो तसा तसा त्यांना वाटतं की उद्या ह्याला जर राज्याभिषेक झाला युवराज म्हणून तर तो राजा होईल आणि ही जी राणी काल परवा आली ती राजमाता होईल आणि आपण दासी हो तिच्या. मग काय करूया, त्याला मारून टाकूया. ही असली कारस्थानं घडत असतातच या राजवाड्यात वगैरे, सगळे मारून टाकतात. हा मरतो. तोपर्यंत 12 वर्ष राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून फक्त मुलगा 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 परब्रह्म झालं होतं आणि तो मुलगा मेला. राजाला एवढं दुःख झालं, तो म्हणतो मेला नाही, हा झोपला आहे, त्याला हका मारा, आपण ताशे ढोल वगैरे वाजवूया, सगळं करून तो उठत नाही. मंत्री वगैरे सांगतात तो मेला आहे, त्याचा अंत्यसंस्कार केला पाहिजे. हा घट्ट मिठी मारून बसतो, अंत्यसंस्कार करू देणार नाही. अहो ते प्रेत कुजायला लागेल, सडायला लागेल, अंत्यसंस्कार करायला पाहिजे, नाही करणं. मग शेवटी नारायण नारायण नारद येतात, हे काहीतरी भयंकर प्रकार घडतोय. राजा तो मेलेला आहे तुम्हाला? नाही नाही, तो झोपला आहे, मी त्याचा अंत्यसंस्कार करू देणार नाही. त्यावेळेला ते म्हणाले कुणाला तू हातात धरलेस? तो म्हणाला माझ्या मुलाला, त्यातला मुलगा केव्हाच गेला आहे. तू ज्याला समजा त्याचं नाव अशोक असेल आणि त्याला तू त्या नावाने हाक मारत असेल तर अशोक मेलेला आहे, फक्त देह उरला आहे आणि तो तुझा माझा त्याचा सगळ्यांचा सारखा आहे. मी माझ्या सामर्थ्याने एक त्याला उभं करतो, जो तुझा मुलगा मुलगा म्हणतोस ना त्याला उभा करतो. आणि अशी एक आकृती उभी राहते काळी. राजाला प्रश्न विचार. राजा म्हणतो अरे तू कोण? तर तो म्हणतो मी कुणी नाही, मी कुणाचं कुणी नाही, तू माझा मुलगा ना रे. नाही, असे किती लक्षानुलक्ष माझे जन्म झालेत, प्रत्येक जन्मात मला आईवडील आहेत, तू कुठल्या आईवडिलांबद्दल विचारतोयस मला? मी कुणाला ओळखत नाही आणि आता मी लवकर मेलो आहे ना तर कदाचित पुढच्या जन्मात मी तुझा बाप होईन. कुणी सांगितलं? कुठली शरीराची नाती मेल्यानंतर सगळी नाती संपली. मग राजाला म्हणतो की मला मार्ग दाखवा. मग हरकत नाही म्हणाले, तू उपासना कर, तुला कोण आवडतं? आता त्याचं अंत्यसंस्कार मुलाचा वगैरे करतात. राजा राज्य सोडून देतो, भक्ती करायला लागतो. कुणाची? शेषनागाची. दक्षिण भारतात शेषाची मंदिर आहेत, खांबावर वगैरे नागांची चित्र आहेत. आपणही नागाची पूजा करतो नागपंचमीला वगैरे. तर शेषाची उपासना केली. शेष एवढा प्रसन्न झाला की त्याला सांगितलं की माणसाच्या वरची एक योनी विद्याधर म्हणून आहे, तू अदृश्य होऊ शकशील, तू उड्डाण करू शकशील, तुला कुठलीही विद्या लगेच प्राप्त होईल. हे तुला वचन. हा विद्याधर झाला, हा आकाशातून उडायचा. एकदा कैलासावरून जात असताना शंकर आणि पार्वती सारी पाठ म्हणजे खेळ खेळत होते, बुद्धिबळ वगैरे जसा खेळतो तसा. शंकर आणि पार्वतीला मांडीवर घेतलं होतं. वामांकार रूढ सीता मुख कमल मिल. अंक म्हणजे मांडी, डावी बाजू डावी मांडी
ही पत्नीसाठी ठेवलेली आहे. त्याला खूप मोठा अर्थ आहे, मोठं विज्ञान आहे ते, आत्ता नको बघायला. पण डाव्या मांडीवर त्यावेळेला हा जातो. नंदी वगैरे जरी समोर असले, लाज नाही वाटत याला मांडीवर घ्यायला आणि तिला मांडीवर बसायला. हा विद्याधर आहे, वरून जातोय आणि वरून जाता जाता निंदा करतोय. हल्लीच्या भाषेत कॉमेंट मारतोय. कुठलं कॉमेंट काय, हा शंकर म्हणे पत्नीला मांडीवर घेतले, बाकीचे सगळे बघतायत आणि तिला लाज नाही आहे. सगळ्यांच्यात देखत मांडीवर बसले. ती वरती बघते आणि सांगते, माझी निंदा केलीस क्षमा, पण माझ्या पतीची निंदा करतेस, राक्षस होशील, भव असुर भव. आणि तो एवढा पहिल्यांदा राजा, नंतर तपश्चर्या, आपण काय शिकायचे ते लक्षात येईल. नंतर तो एवढा विद्याधर, मानवापेक्षा श्रेष्ठ, नारदांसारखा, पण निंदा केली, पाप केलं म्हणून राक्षस झाला, वृत्रासुर नावाचा. पण एवढी त्यांनी तपश्चर्या केली होती, मारणं शक्यच नाही आहे. वृत्रासुरांनी तपश्चर्या करून काय मागितलं होतं? मरण. कसं पाहिजे? कल्पना करता येणार नाही अशा पदार्थापासून केलेल्या अस्त्रानं मला मरण येऊ दे. आता त्याला कसं मारायचं? लोखंडाने मला, लोखंडाची अस्त्र होती की हो, शस्त्रही होती, लाकडाची सुद्धा होती. कशाने मारायचं? इतक्यात तो गेले आपल्या गुरुकडे आणि त्या गुरुनी सांगितलं की माणसाच्या हाडाचं अस्त्र तयार करा, अस्थींचं. मग ते कोण देणार हाडं? सगळीकडे हाडं देतोस का, हाडं देतोस का, हाडं देतोस का म्हणायला लागले. आणि सगळेजण म्हणाले, हाड 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 काय देतो? जीव देतो पण हाड देणार नाही. विचार करा तुम्ही, सगळीकडे पहिल्यांदा स्वर्गात, नंतर पृथ्वीवर हाडांची भिक्षा मागत हा इंद्र आणि त्याचे सगळे, हा देवेंद्र ना, स्वर्गाचा राजा, जातो. ते कोणीच द्यायला तयार नाही. जीव देतो पण हाडं देणार नाही. काय गंमत आहे ना माणसाची. याला दांभिकता म्हणतात. जीव दिल्यानंतर हाडं काढली काय, नाही काढली काय, पण मी बाय चॉईस देणार नाही, मनापासून देणार नाही. जीव द्यायला तयार आहे. यांना हाडं पाहिजे होती. अरण्यातून जात असताना आवाज ऐकू आला की मी माझ्या अस्थी द्यायला तयार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी, देवांच्या रक्षणासाठी मी मरायला तयार आहे. तुम्ही जर पुढे या, आहेत तिथेच राहा. बघितलं तर एक ऋषी दधीची नावाचे, ते म्हणाले, तुम्ही मला मारलत आणि जाळलत तर माझ्या हाडांचे तुकडे होतील, त्यापासून अस्त्र तयार करता येणार नाही. म्हणून मी योगाग्नीने स्वतःला जाळून घेतो. ती वर्णन आहे. पहिल्यांदा अग्नी निर्माण केला, केस जळले, कातडी जळली, रक्ताची वाफ झाली, मांस, हे सगळं, आणि हाडांचा सांगाडा उरतो. ही हाडं तुम्ही, तुमचा जो देवांचा आहे आर्किटेक्ट विश्वकर्मा, त्याला नेऊन द्या. त्यांनी आपला पाठीचा कणा आहे ना, त्या कण्यापासून वज्र बनवलं. इंद्राने ते वज्र फेकलं आणि वृत्रासुर मेला. आता मरण्यापूर्वी प्रश्न विचारला आहे दधीचीने, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इंद्रा, तू राजा न रे, जर संकट आलं राज्यावर तर पहिल्यांदा राजाने आपला जीव द्यायला तयार, तुझ्या शरीरात हाडं नाही आहे. हा विचारच केला नाही इंद्राने. लाज वाटली, म्हणाला, तुझ्या शरीरात हाडं नाही, तू का नाही हाडं दिलीस तुझी? असंच असतं, दुसऱ्याची हाडं, माझी नाही देणार. कसला राजा तू? आणि मी त्यांनी दिली, वृत्रासुर संपला. हे पहिल्यांदा राजा आहे, नंतर विद्याधर आहे, पण पाप करण्याची दृष्टी असल्यामुळे अधप्पात झाला आणि वृत्रासुर म्हणून मेला. पुढचा एक राजा आहे. अनेक राजांच्या कथा आहेत, खूप राजे आहेत, पण त्यापैकी आपण एक राजा बघूया. प्राचीन बर्ही, हे नावच जरा, प्राचीन बर्ही. त्याला व्यसन आहे. कशांचं? की सगळ्यांच्या बरोबर बसून मांस खायचं. आणि काही लोक मांस खात नाहीत, पण यज्ञात जो बळी देतात त्याचं मांस पवित्र आहे. ते सगळेच म्हणजे सगळेच खातात. हां, आता त्या लोकांनी ज्यांनी मांस खात नाहीत, राजा बरेच दिवसात खाल्लं नाही रे. यज्ञ यज्ञ यज्ञ, काय मारूया? गेल्या वेळेला बोकडी मारली होती, यावेळेला रेडा मारूया, यावेळेला हरिण मारूया, यावेळेला हे बघा, नवीन प्राणी, नवीन यज्ञ, मांस खातायत. केवढं पाप जोडलं या प्राचीन बर्हीने. ह्याला थांबवायला कोणी तयारच नाही, कारण सगळ्यांना मांस खायला मिळत होतं. सगळेजण म्हणते, राजा पुढचा यज्ञ केव्हा? नारदांनाच काम करावं लागेल. ते नारद म्हणतो, येणार होतो रे, पण उशीर झाला. आपण कारण सांगतो केव्हा? ट्रॅफिक जॅम होता, आपल्याला उशीर झाला आहे, निघायलाच उशीर झाला आहे, पण वाटेत ट्रॅफिक जॅम झाला. तो म्हणतो, नाही रे, मला अडवलं अनेक लोकांनी. तुम्हाला अडवलं? देवर्षी विचारतो प्राचीन बरी. हो रे, पहिल्यांदा बघितलं तर अशी शिंगो, मेरू, त्याला तू मारला होतास ना?
हरिण 12 शिंग आठवतं ना, असे ब्रांचेस असलेले शिंग असतात ते हरण. त्याला पहिल्यांदा मारवतात, तो अशी शिंग करून बसला आहे. नंतर रेड्याला मारलं होतास, तो अशी शिंग करून बसला आहे. सगळ्यांना. तू घोड्याला मारलं होतास, अश्वमेध, तो घोडा अगदी मागच्या पायाने तुला लाथा मारायला तयार आहे. ते वाट बघतायत तू मरण्याची. आता घाबरला. खरंच विचारतं. देवर्षी म्हणाले, मी खोटं कशाला करू? अरे प्रत्येकजण सांगत होता याने मला यज्ञात मारलं, माझा काही दोष नव्हता. आता कधीतरी हा मरेल ना, येईल ना इकडे, तेव्हा त्याला शिंगावर घेऊ, त्याला लाथाने तुडवू, त्याला दाताने कचा चावू. तो म्हणतो, बापरे आता काय करू? पहिली गोष्ट म्हणजे नवीन यज्ञ करू नकोस, तपश्चर्याला राज्य सोडून दे. मग तो पूर्वेला कपिलाश्रमात गेला, गंगासागर म्हणजे बंगाल, तिकडे गेला. आणि त्यांनी त्याची मूलती प्रचेता, नारदांच्या संगतीत जो आला ना, तो नामालाच लागला. नाही तर नारदांची कीर्ती काय हो सांगा. तो नामाला लागला. आणि त्यामुळे काय की प्रचेतांना त्यांनी सांगितलं, प्रचेता तरुण होती, या प्राचीन भरीची मुलं, ती गेली सगळेजण गंगेला. राग आला त्यांना, राज्य कोण करणार? राजा बसला, नारद आले, चल आपण तपश्चर्याला जाऊया. शेवटी प्रचेताना देवानी सांगितलं की गृहस्थाश्रम महत्त्वाचा आहे. हे काय तुम्ही संन्यासासारखे परत या आणि लग्न करा, राज्य करा, मुलं होऊ देत तुम्हाला, मग संन्यासाश्रम घ्या. त्यानं एवढा राग आला की ते झाडं थोडं आले परत, वाटेत झाडं तोडली, वेली तोडल्या, सगळं करायला लागल्यानंतर सांगितलं, अरे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. ही भागवताची दृष्टी आहे. शेवटच्या दिवशी आपण बघणार आहोत. आणखीन उदाहरणं घेऊ. अरे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तो दगड, ती वेली, ती झाडं, त्याच्यावरचे पक्षी का मारतोय त्यांना? आणि आम्हाला राग आलाय. काय चांगले आम्ही गंगेच्या काठी जाऊन बसलो होतो. नाही, कर्तव्य करायला पाहिजे. या प्रचेतांच्या 10व्या पिढीत प्राचेतस वाल्मिकींचा जन्म आहे. वाल्मिकी रामायणात तेच आहे. वाल्या कोळी वगैरे इतर रामायणातल्या गोष्टी आहेत, वाल्मिकी रामायणात नाही. वाल्मिकी रामायण म्हणतात, मी प्रचेतांच्या वंशातला प्राचेतस आहे, कधी खोटं बोललेलो नाही. रामा ही तुझी पत्नी सीता आणि ही कुश लव ही तुझी मुलं, यांना घे आणि मला सोडव. मी आत्तापर्यंत माझं कर्तव्य केलं, आता मुक्त कर मला. तिथे प्राचेतच सांगितले, वाल्या कोळी वगैरे नाही आहे. ही वाल्मिकी रामायणातली कथा आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ते हे प्राचीन भरी, ते हे प्रचेता. त्याच्यानंतर थोडक्यात आपण कथा बघणार आहोत आणखीन 2 राजांच्या. एक ऋषभदेव नावाचा राजा आहे. ऋषभ म्हणजे वृषभ, श्रेष्ठ. तो परीक्षा करून बघतो की पुराणात लिहिले, गीतेत लिहिले ते खरं कशावरून. पहिल्यांदा जीभ जोडते आणि जीभ तोडते, दोन्ही गोष्टी समाजात राहायला लायक नाही. सगळे मित्र, तू स्वतःचं जीवन केव्हा जगणार? त्याला घरातल्या माणसांसाठी वेळ नाही. ही पार्टी, ती पार्टी, या गावाला जातोय, त्या गावाला जातोय, हे खरेदी करतोय, ते खरेदी करतोय. बायको म्हणते, मुलं म्हणतात, आमच्यासाठी काही कर्तव्य आहे की नाही? हा एक प्रकार झाला. असे बरेच आहे. ज्या वेळेला हा प्रश्न येतो की कर्तव्य आधी करायला पाहिजे आणि मग तुम्हाला जी काय मौज मजा करायची ते करा. तर आपण ज्याचं चरित्र बघतोय तो ऋषभदेव म्हणाला, मी तोंडात गारगोट्या घालून ठेवतो, पेबल्स इन द माउथ, दगड छोटे छोटे. त्याला बोलताच येईना. इकडे दगड, तिकडे दगड. आणि लोक म्हणतात ऐकतो पण बोलत काहीच नाही. कारण बोललो की मी मित्र तरी करणार आहे किंवा शत्रू तरी करणार आहे, मग मला माझं जीवन उरणार नाही, मला राज्यकारभार करता येणार नाही. म्हणून पहिली गोष्ट केली, बोलणं बंद केलं, खडे. दुसरी गोष्ट केली की नारळ जो असतो तो नारळ कट्टीपासून निराळा केव्हा होतो? आतलं सगळं पाणी म्हणजे रस आटल्यानंतर. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाणी वाजतं, पाणी सगळं वाळून जातं, मग गुडू तो वाजतो. तसा माझा आत्मा मला देहापासून निराळा करायचा असेल तर सगळा रस आहे तुम्ही जाळून टाकला पाहिजे किंवा नष्ट करून टाकला पाहिजे. त्यासाठी उपास, त्यासाठी तपश्चर्या, हे सगळं करतो. आता शेवटची परीक्षा, आत्म्याला अग्नी जाळत नाही असं गीतेत सांगितलेलं आहे. कर्नाटकातला प्रसंग आहे, आग लागलेली आहे, हा अरण्यात शिरतो, माझा देह मरू दे पण माझा आत्मा अग्नीत जाऊन सुद्धा अमर राहतो की नाही हे पाहण्यासाठी. आणि तिथे या ऋषभाचा मुलगा जडभरत, ज्याची कथा आपण बघितली. 3 भरतांच्या कथा सांगतो आणि थांबतो. उद्या ध्रुवापासून सुरू करू. पण मुख्य म्हणजे हे बघूया. आज ध्रुव थोडक्यात बघायला हरकत नाही, पण ही कथा बघा. पहिला भरत आहे, हा ज्ञानी भरत, या ऋषभदेवाचा मुलगा.
जड भरत ते हरणाकडे बघत होता. नंतर त्यांनी काही हालचाल करायची नाही, बोलायचं नाही, सांगेल ते काम करायचं. आणि नंतर तो राजासमोर आला, राजाला उपदेश केला आणि तो मुक्त झालेला. नंतर दुसरा भरत दुष्यंत शकुंतला यांचा भरत, हा पराक्रमी भरत आहे. हा पहिला ज्ञानी भरत आहे. पराक्रमी भरत काय, तो वाघाच्या जबड्यातले दात मोजत असतो. एकदा त्याने आईला विचारलं, आई तुझ्या तोंडात किती दात आहेत? असे साधे प्रसंग आहेत हां. ती म्हणते मोजले नाहीत रे, पण 32 असायला पाहिजेत. हां. तो गाईच्या तोंडात किती हात आहेत? आई नंतर गाई ना. तो गोठ्यात जाऊन मोज ना. घोड्याच्या तोंडात किती आहेत? घोडे आहेत ना आपल्याकडे. वाघाच्या तोंडात किती आहेत? आईला प्रश्न विचारतो, वाघाच्या तोंडात किती दात? ते मी कसं सांगू? आणि तोही बघू नको. नाही मी बघणार. वाघाला घेतलं, तो जबडा वाघाचे करून आणि दात मोजतोय. इतक्यात दुष्यंत येतो, म्हणतो तू कुणाचा रे? तो म्हणतो मी ऋषींचा मुलगा आहे. शक्यच नाही. ऋषींचा मुलगा म्हणजे ब्राह्मणाचे नॉन व्हायलन्स, अहिंसेचे संस्कार पाहिजेत. तू क्षत्रियाचा मुलगा असला पाहिजेस. कोण तू? तुझ्या वडिलांचं नाव काय? मी वडिलांना कधी बघितलं नाही, पण माझ्या वडिलांचं नाव दुष्यंत आहे असं आई सांगते. शकुंतला ही कण्व मुनींची, तशी ती विश्वामित्राची मुलगी आहे. विश्वामित्र क्षत्रियच आहे. तो म्हणतो की मला तू आवडलीस याचाच अर्थ तू क्षत्रिय असली पाहिजे. हा कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. मला दुसऱ्या आवडणारच नाही. तू काय सांगतेस? कण्व मुनींची मी कन्या, शक्यच नाही. नंतर कण्व मुनी सांगतात की ती राजकन्या आहे, विश्वामित्राची कन्या आहे. दुष्यंत विश्वामित्र मेनका त्यांचे हे सगळं सोडून देतात. जाऊ दे. तिसरा भरत रामाचा भरत, हा भक्त भरत आहे. ज्ञानी भरत जड भरत, हा कर्मयोगी पराक्रमी भरत दुष्यंत शकुंतलेचा भरत. आणि रामाचा धाकटा भाऊ भरत हा रामायणातला भक्त भरत आहे. म्हणून हे 3 भरत आहेत. याच्यावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. उद्या सुरुवातीला ध्रुवाचं कथानक बघूया आणि नंतर अवतार कथा बघूया. 2 अवतार आपण बघणार नाही आहोत. रामाचं रामायण आपल्याला माहीत आहे आणि कृष्ण त्याच्यानंतरच्या 2 दिवस आपण कृष्णच बघणार आहोत. उद्या 8 अवतार, त्यापैकी 7 झालेले आणि 8वा म्हणजे 10वा अवतार झालेला नाही आहे. पण सध्या एक सिनेमा आहे कल्की नावाचा, बघा तुम्हाला बघायचं असेल तर. जे नाही आहे ते बरोबर दाखवलेलं असतं तिकडे. पण कल टुमॉरो उद्या तो अवतार होणार आहे, त्याची वाट बघा. तो अवतार आपण वर्णन थोडक्यात पाहणार आहोत. सो उद्या अवतारांचा विषय असेल, परवा आणि त्याच्यानंतर हे अध्यात्म मुख्य कृष्णाचं जीवन. आता आपण आरती करणार आहोत. आहे त्या ठिकाणी जरा डोळे मिटून बसूया, शांतीपाठ म्हणूया. आणि आरतीचा कागद आहे आपल्याकडे. शांत डोळे मिटून शांतीपाठ म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.